जय श्रीराम. श्री तुकामाई यांनी महाराजांनी दिलेली 4 वरदानं हे छोटंसं पुस्तक आपण वाचत होतो. तर आता काल थोडा भाग वाचला. आता आज महाराज काय सांगतायत बघू. महाराज म्हणतायत की तुकामाईंनी मला जी 4 वरदानं दिलीत ते मी तुमच्यापुढे मांडतोय. तर पहिलं वरदान म्हणजे जी गोष्ट मला कळावी असे वाटते तिचे म्हणजे तिच्याबद्दलचे सर्व ज्ञान माझ्यापुढे आपोआप उभे राहते, याला सर्वज्ञता म्हणतात. दुसरं वरदान म्हणजे ज्या ठिकाणी मला जावंसं वाटेल तिथे क्षणार्धात जाऊन येता येतं. काय सुंदर वरदान आहे, याला सर्व व्यापित्व म्हणतात. तिसरं वरदान म्हणजे जो माझा अनुग्रहित झाला त्याच्या प्रपंचात ढवळाढवळ न करता त्याची प्रपंचातील आसक्तीच त्याला कळू न देता शोषून घेणे. आसक्ती शोषून घेतल्याशिवाय देवाची भेट नाही आणि आपण आसक्ती सोडणारे लोक नाही आहे. आता चौथं वरदान म्हणजे ज्याला मी माझा म्हटला त्याचा अंतकाळ साधणे हे सर्वात महत्त्वाचं आहे. आता एकेका वरदानाखाली काय प्रसंग घडले ते सांगतो, म्हणजे ते ठसेल मनावर आपल्या. सर्वज्ञता कशी होते, प्रत्यक्ष अवतारात या वरदानाचे रूपांतर कसे झाले ते आमच्यासमोर कसं प्रगट होत होतं ते सांगतो. असं ते आख्यान चालणार. तिसरं आणि चौथं वरदान आपल्या दृष्टीनं फार महत्त्वाचं आहे, कारण आपला उद्धार त्यामुळेच व्हायचा आहे. पहिलं आहे सर्वज्ञता, दुसरं आहे सर्वव्यापित्व. वरदान याची व्याप्ती त्यांच्यापुरतीच राहील, परंतु तिसऱ्या आणि चौथ्या वरदानामुळे आपला उद्धार होणार आहे, आपल्याला रामरायाची भेट होणार आहे. तेव्हा आपल्याला ती महत्त्वाची आहेत. आपण आत्मज्ञानी त्यामुळेच होणार आहोत. आता पहिलं वरदान घेतो, सर्वज्ञता. महाराज म्हणतात जी गोष्ट मला कळावी असं वाटतं त्याबद्दलचं सर्व ज्ञान आपोआप माझ्यापुढे येतं. त्याबद्दलची गोष्ट आहे 1944 साली मुंबईला मोठा स्फोट झाला. 3/4 मुंबई खाली झाली. पूज्य केशवराव त्यावेळी दादरला राहायचे. त्यांना वाटले आपणही मुंबईच्या बाहेर जावं की काय. हैदराबादला त्यांचं घर होतं. त्यांनी महाराजांना विचारलं की मी मुंबई बाहेर जाऊ का. त्यावर महाराज त्यांना म्हणाले असे काही करू नये, तुम्ही मालाडला माझ्याजवळ येऊन राहावं, माझं जे होईल ते तुमचं होईल म्हणाले. केशवरावांनी विचार केला महाराजांचं चांगलं होणार आहे, माझं पण नक्की चांगलंच होईल. त्यामुळे ते मालाडला राहायला आले आणि 1944 पासून त्यांचा घनिष्ठ संबंध सुरू झाला. 1944 सालातील केशवरावांची साधकावस्थेतील अवस्था प्रथमावस्था सांगतोय मी. त्यांचा सर्व वेद, उपनिषद, वेस्टर्न फिलॉसॉफी सगळ्याचाच अभ्यास सुरू झाला आणि त्यावेळी जे कूटप्रश्न येत त्यांना जे उकलत नसत त्या गोष्टी ते लिहून ठेवायचे आणि मग त्याचं उत्तर ते महाराजांना विचारायचे. महाराज फोडणी फुटावी तसं पटकन उत्तर देत. 1 मिनिटसुद्धा लागत नसे उत्तर द्यायला. नाहीतर प्रोफेसरसुद्धा सांगतात नंतर सांगेन, सी मी टुमारो. याचा अर्थ आत्ता त्यांना उत्तर येत नसतं पण महाराज पटकन उत्तर देत. असं वर्षभर झाल्यावर केशवरावांनी सलगीनेच महाराजांना विचारलं, महाराज मी वाटेल तो प्रश्न विचारतो आणि तुम्ही लगेच उत्तर देता, हे होतं कसं. यावर महाराज म्हणाले जेव्हा प्रथम तुम्हाला अडचण येते तुम्ही लिहून ठेवताना तेव्हापासून वेळ मोजावा. याचा काय अर्थ आहे. जो जो विचार आपल्या मनात येतो तो लगेच महाराजांना कळतो. इथे विचार आला की महाराजांशी कडकट्ट होतं, ही सर्वज्ञता होय. तेव्हा आपल्या मनाला खडसवावं, जे जे मनात येईल ते चांगलं वाईट महाराजांना कळतंय बरं का. तेव्हा मनाला खडसवावं, ताबा ठेवावा मनावर, हे आपण शिकायचं आहे. दिवसभराच्या अभ्यासातील शंका केशवराव रात्री विचारित असत. म्हणजे हा एवढा मधला वेळ सारा दिवस मला विचार करायला मिळतो असं महाराजांना सुचवायचं होतं. हे सर्वज्ञतेचं लक्षण आहे. आता दुसरं, एका रविवारी काय झालं, प्रवचन झालं. त्या रविवारी शंका विचारायला फारच लोक आली.
त्यामुळे केशवरावांना लेक्चरची तयारीच करायला वेळ झाला नाही. ते फिलॉसॉफीचे प्रोफेसर होते आणि दुसऱ्या दिवशी शंकर भाष्य शिकवायचं होतं एमएच्या वर्गाला. तेव्हा ते महाराजांना म्हणाले, महाराज मला उद्या शंकर भाष्य शिकवायचं आहे, माझी आज काही तयारी झालेली नाही आणि तयारी झाल्याशिवाय मी वर्ग घेत नाही. तेव्हा आता मी मुलाला उद्या सांगेन की आज माझी तयारी झालेली नाही, 2 दिवसांनी घेईन वर्ग. चालतं असं आमच्या इथे सांगितलेलं. तर तेव्हा मी तसं सांगतो. महाराजांनी विचारलं उद्या कोणता विषय आहे. यांनी सांगितले शंकर भाष्य. असं उत्तर मिळाल्याबरोबर उद्या केशवरावांनी वर्गात जे सांगितलं असतं ते किंवा वाचून दाखवलं असतं ते महाराजांनी पाऊण तास केशवरावांना ऐकवलं. ही सर्वज्ञता. शंकर भाष्य म्हणजे शंकराचार्यांना त्यात काय म्हणायचं आहे ते सर्व महाराजांनी सांगितलं. आणि शेवटी एवढंच म्हणाले केशवराव, मी 4 इयत्ता शिकलेला, मला रामराया दाखवतो ते मी सांगतो. हे शास्त्राला सोडून आहे असं वाटलं तर एक लक्षात ठेवा, एक तर शास्त्र चुकीचं आहे, माझं बरोबर आहे, कारण मी बोलत नाही, रामराया बोलतो. रामराया चुकायचा नाही. केशवरावांनी पडताळा घेऊन ते पाहिलं, खरोखर अप्रतिम होतं. दुसऱ्या दिवशी त्यांनी इतका सुरेख वर्ग घेतला की ज्याचं नाव ते. तयारी करूनसुद्धा इतकं चांगलं जमलं नसतं. त्यांची अशी तयारी महाराजांनी पाऊण तासात करून घेतली. याला सर्वज्ञता म्हणतात. हे कदाचित आपण ऐकलंही असेल. मागे आपण एकदा बाबांना कसं घडवलं त्याच्यामध्ये हा थोडासा भाग येऊन गेलेला आहे. पण तरी या पुस्तकातला काही भाग आपण ऐकलेला नाही, काही थोडासा ऐकलेला असेल तरी आपण परत ऐकायची तयारी ठेवावी. आता माझाच एक प्रश्न सांगतो. मी महाराजांना विचारलं, महाराज व्यवहारात असा अनुभव आहे की जेवढा ज्याचा सहवास तेवढी त्याची ओळख. सहवास जास्त झाला 10-12 वर्ष तर ओळख दृढ होते. मी साधारण 20 वर्ष आपल्याकडे येतो आहे, म्हणजे आपला 20 वर्षाचा सहवास आहे, तर मला आपली जेवढी ओळख आहे तेवढीच आपल्याला माझी ओळख आहे का? महाराजांनी उत्तर दिलं, तू काय म्हणालास? जेवढा सहवास तेवढी ओळख. तुला जास्ती सहवास कोणाचा आहे रे? तेव्हा काही लग्न झालेलं नव्हतं. मी म्हटलं आईचा सहवास. आपल्याला आईवडिलांचाच असतो. तसे म्हणाले, नाही, सर्वात जास्त सहवास तुला तुझ्या देहाचा आहे बरं का, देहाचा आहे. हे आपण विसरतो. म्हणाले देहाचा सहवास आहे म्हणजे तू देहाला जास्ती ओळखतोस म्हणाले. हे देहाला जे ओळखतोस ना ते या देहापुरताच ओळखतोस. मागचे आधीचे जे देह होते ते तू ओळखत नाहीस. त्यावेळी मरण आल्यामुळे तुला ते कळत नाही. मला काय कळतं ते सांगू का? रामरायाच्या कृपेनं जीवदशा जेव्हा प्रथम आली तुला, म्हणजे पहिला देह आला तेव्हापासूनचे सर्व देह मला कळतात म्हणाले. म्हणजे जे महाराजांना भेटतात त्यांची प्रथमपासून सर्व जन्मात कशी वाटचाल झाली ते सर्व महाराजांना कळतं. याला म्हणतात सर्वज्ञता. आत्मज्ञान झाल्यावर तो माणूस अशा अधिकाराचा होतो. म्हणून महाराज म्हणाले, मी किती ओळखतो तुला हे कळलं का? तर आता पुढचं उद्या बघू. जय श्रीराम. श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम श्रीराम श्रीराम.